पण नाही मा, तसं नाही. तमाशा वाईट नाहीये. सगळ्यात पुराणी कला असेल तर तमाशाच आहे, सगळ्यात पुराणी कला. आणि याच तमाशामधून नाटक निघलं, याच तमाशामधून गोंधळ निघला, याच तमाशामधून सिनेमा निघाला. याचं मूळ स्थान म्हणजे पोवाडा. पोवाड्यापासून सगळी कला निर्माण झालेली आहे. पण आता एक माणूस वाईट कार्यक्रम दाखवतो आणि म्हणून सर्व लोकांना वाईट तमाशा वाटतो, असं नाही मा. नाही, तुम्ही महातमाशा बसा, संध्याकाळपर्यंत बघा, मी तुम्हाला तमाशा कसा दाखवतो. आणि मी म्हटलंच आहे, तमाशा नाही, तुम्हाला मी नाटक दाखवतो. नाटकामध्ये ना माझ्या तमाशामध्ये काही फरक नाही, काही फरक नाही. आता तुम्हाला मी प्लॉटिंग दाखवतो बघा. प्लॉटिंग सुंदर, ओबडधोबड नाही. एक डॉक्टर आणि एक नर्स. शिक्षणाचं महत्व सगळ्याला कळलं आहे. जो हात मजुरी करतो, 200 रुपये 300 रुपये मजुरी करतो, त्यालाही माहित आहे का शिक्षण म्हणजे काय. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय, शिक्षण म्हणजे वाघींचं दूध. जसं वाघींचं दूध आपण आणू शकत नाही, तसं शिक्षण बी आपण कोण्या दुकानातून घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी बी काही वर्ष लागते, संपूर्ण जीवन लागते शिक्षण शिकता शिकता. आता प्रत्येक माणूस, पैसेवाले माणसं तर आपल्या पोरापोरीला शिकवतात हो, पैशाच्या जोरावर. पण हात मजुरी करणारा माणूस हाही म्हणते की माझी पोरगी डॉक्टर झाली पाहिजे, माझी पोरगी नर्स झाली पाहिजे, माझी पोरगी कलेक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे. जसं असं कोणाला वाटते की आमच्या मायबापानं आम्हाला शिकवलं नाही आणि आमच्या पोरही तशाच राहिले पाहिजे अडाणी. नाही नाही, आम्ही जरी शिकलो नसन पण आमचे मुलं बाळ शिकले पाहिजे. आणि आमचे मुलं बाळ शिकतील, चांगली नोकरी करतील, तर आम्हाला पोचतील मायबापाला, सहारा होईल. पण काही माझ्या माऊल्यांना, तरुण मुलींना किंवा तरुण मुलांना शिक्षणाचा गर्व, पैशाचा गर्व चढते आणि माय बापाला विसरून जाते. अरे ज्या माय बापाने तुम्हाला एवढं मोठं शिक्षण देऊ, एवढ्या मोठ्या पदावर चढवलं आणि तुम्हीच त्या जन्म देणाऱ्या माय बापाला नाही ओळखा, मूर्ख व्हा. काय अर्थ आहे तुमचं शिक्षण शिकून? सामाजिक प्लॉटिंग, सामाजिक तमाशा, सामाजिकच करतो आम्ही. आणि तुमच्याच प्रपंचामधून करतो, तुमच्याच गावाखेड्यातून करतो की आमच्या गावात काय चालू आहे, आमच्या समाजात काय चालू आहे, आमच्या मुलीवाडी काय करून राहिलं. याच्यातूनच मी तमाशा दाखवतो तुम्हाला, काय हरकत नाही. बघा आता एका डॉक्टरचं आणि एका नर्सचं सुंदर प्लॉटिंग. परमेश्वरा, अशी वेळ कुणावर येऊ नाही रे बाबा. माझी पत्नी मरण पावली, मुलगी लहानशी होती, आईचं तोंड बघितलं नाही तर माझी पत्नी मरण पावली. 2 वर्षाचीच होती माझी मुलगी. देवा, दुसरी पत्नी करण्याचा विचार डोक्यामध्ये आणला, परंतु या मुलीचं कसं होईल आणि दुसऱ्या बाईचं आपत्य पाहिजे नको असं बाईच्या मनामध्ये शंका राहते. माझ्या मुलीला वाचू नाही देणार. लहानाची मोठी केली, झाडाला पाळणा बांधून मजुरी केली, मुलीला शिक्षण शिकवलं. लहानाची मोठी केली, हाडाचं काढ करून खूप प्रयत्न केले. माझी मुलगी नर्स, डॉक्टर व्हावी किंवा इंजिनियर व्हावी, माझ्या मनामध्ये असे आहे. शेवटला क्षणी माझा आधारस्तंभ ही मुलगी जरी करताना असेल तरी पण मुलगा बनू शकतो या नीतीनं मी तिला शिकवलं. ते गेली आहे आता आणि येईलच. तोपर्यंत आता आपण इथे थांबावं. वाट पाहतो, आली नाही. 2-2:30 वाजता येऊन म्हणाली, पण अजून आली नाही. येईलच आता एवढ्यामध्ये.
काहून वेळ लागला असल, काही काम वगैरे वाढलं असल, नाहीतर गाडी नसल मिळाली माझ्या मुलीला, नाहीतर एवढ्या लवकर एवढी वेळ लागूच नाही देत. बरोबर लवकरात लवकर येते. तिला मालूम राहते की माझे वडील वाट बघत असल. परंतु आज एवढा वेळ झाला, माझी सोनू अजून आली नाही. काय कार्य येईलच आता. पाय तो अजून 15 मिनिटं वाट पाहतो. केव्हाची वाट पाहून राहिलो बाई, पाखराच्या वाणी हो. बाबा मी पहिल्याच बसली आली, हा. तुम्ही नाही दिसली म्हणून ते ताईच्या घरी गेली होती. असं बाबा. मी किती वाट पाहून राहिलो बेटा. बाबा तुम्हाला तर एवढं माहीतच आहे, हा माझं BSc कम्प्लीट झालं हा. आणि मी नर्सिंग करत होती म्हणून बरोबर आहे. जस्ट ट्रेनिंग करून येते बाबा मी. बाबा एवढंच काही बाबा, हा मी तुझ्या BSc मध्ये नर्स म्हणून लागली म्हणाली बाबा. म्हणजे ड्युटी लागली. बाबा देवा परमेश्वरा, खरोखर माझ्या कष्टाचं फळ मला पदरामध्ये पडलं. बाई तुला नोकरी लागली मा, आणि तुझी आई जर राहिली असती किती मई गेली असती हो. किती सुख पाहिलं असतं, तिच्या मनाला समाधान वाटलं असतं हो बाई. बाबा तुम्ही नेहमीची आठवण काढून का रडत असता एवढी? मलाही रडवता. मला याची जाणीव नाही, मी केवढी असताना आई म्हणून गेली. तुम्ही मला लहान असं मोठं केलं, आईची माया दिली, तुम्हीच आई बनले, तुम्हीच बाप बनले बाबा. तर हात अशा खोळ्यातच जपल्यात, पुढे तुमचा बाबा. बाई तू 2च वर्षाची होती, तुने आईचा चेहरा सुद्धा बघितला नाही. त्यावेळेस तुझी आई सोडून गेली. किती दुःखाची बाब आहे बाबा. इतके नर्वस नका हो बाई. नाही विसरणार मी तुम्ही, नाही विसरणार बाबा. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर गुण. कसं गाऊ मी तुमचं गुण, किती तुमचं माझ्यावर गुण. मी निराधार तुमचे उपकार, मी निराधार
शिवा तुमच्या पायाखाली ठेवा तुमच्या पायाखाली आता तरी नका रडू. आणि मलाही रडू नका. बाबा तुम्ही मोह जाळूतून मुक्त व्हा आणि मला हसत हसत PSC-ला जाऊ दे हो बाबा. बरोबर आहे, परंतु जुन्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणी आल्याच्या नंतर खरोखर बाई हृदय फाटते आणि म्हणून माझ्या डोळ्यामध्ये असू येते. तुझ्या आईची आठवण आल्याच्या नंतर मला असू येतातच. बाबा आता तरी मोह जाळू सोडा. बाबा चला मी तुम्हाला जेवायला वाटते बाबा आणि नंतर निघून जाते हो. ठीक आहे, ठीक आहे. या बाबा. माननीय भाऊरावजी तिजारे मुक्काम ससेगाव यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सतस्य प्रणाम, लाख लाख धन्यवाद. स्वर्गवासी सूर्यभानजी कातोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री विनोदजी कातोरे दलाल साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना ससेगाव येथील शेतकरी यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. पार्टी धन्यवाद. मी एका गरीबाचा मुलगा, माझं नाव राज मोरेश्वरजी मिश्रा. लहानपणी मी लहान असताना माझी आई मरून गेली. वडिलांनी माझ्या आईप्रमाणे सांभाळ केला. पहिल्या वर्गापासून तर 4थ्या वर्गापर्यंत आपल्या गावच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकलो. 5व्या वर्गात असताना माझा नंबर नवोदय विद्यालयामध्ये लागला. 12वी पर्यंत नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेतला. 12वी मध्ये असताना मेरिट मध्ये आलो. 98% मार्क मिळाले. माझ्या वडिलांची इच्छा होती की नाही बेटा माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, वकील झाले पाहिजे, म्हणून रात्रंदिवस मेहनत केली आणि 4 वर्षाचा MBA कोर्स केला. 8 दिवस झाले घरी आलो. पण काल रात्री माझ्या मोबाईलवरती मेसेज आला की मला कुळीच्या PSCच्या दवाखान्यात डॉक्टर म्हणून माझी नियुक्ती झाली. आनंदाची गोष्ट आहे, खुशीची गोष्ट आहे. पण आज मला 2 वाजता जायचं आहे. सकाळ झाली. माझ्या वडिलांचा आशीर्वाद घेतो, माझ्या वडिलांच्या पाया लागतो आणि मी माझ्या ड्युटीवर निघून जातो. आवाज मारतो, बाबूजी, अजी बाबूजी, बाबूजी हो, बाबूजी म्हटलं माझ्या, बाबूजी, बाबूजी, अजी बाबूजी. राज तुझ्याच मागावर रे. पाया लागून राहिला माझा मुलगा. काहीतरी आनंदाची गोष्ट असेल. राज बोला बाबूजी. काय झालं रे दादा? बाबूजी तुम्हाला माहित आहे की मी लहानपणापासून बाहेर शिक्षण घेतला. हो 12वीत असताना मला 98% मार्क मिळाले. मेरिट मध्ये आलो. तुमची इच्छा होती बाबूजी की नाही माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, म्हणून मी 4 वर्षाचा MBA कोर्स केला बाबूजी. आणि 8 दिवस झाले मी हॉस्टेलवर फक्त घरी आलो होतो. नाही का रात्री मोबाईलवरती मला मेसेज आला बाबूजी का माझी कुळीच्या PSCच्या दवाखान्यात डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली. भाऊजी
म्हणजे तुला नोकरी लागली. हो बाबूजी, कुईच्या दवाखाना ऐकलं का तुम्ही नाव? कुई? नाही, मला सगळं माहिती. हा, त्या PSC मध्ये लागली बाबूजी ड्युटी. सरकारी नोकरी लागली तुला. हो बाबूजी. दादा, त्या परमेश्वराबरोबर मी झगडा करून रुलो होतो. देवा, तू असा भेदभाव काऊन करते? मोठ्या मोठ्या पैसेवाल्या लोकांना, मोठ्या मोठ्या पैसेवाले करोडपती लोकांना, लखपती लोकांच्या पोराला इंजिनियर डॉक्टर बनवते, मोठ्या पदावर पटवते. आमच्या गरीबाचे लेकरं हुशार नाही का? मग आमच्या गरीबाच्या लेकराला का नाही तू डॉक्टर बनवत? मी रोज हेच म्हणतो. मला माहित होतं की माझा पोरगा हुशार आहे, आज नाही उद्या डॉक्टर बनवू शकते. पण या भ्रष्टाचारापायी गरीबाच्या लेकराला चान्स मिळत नाही. बरोबर आहे बाबूजी गोष्ट. पैसे देऊ देऊ हे लखपती लोक आपल्या लेकराला मोठ्या मोठ्या नोकरीवर चढवतात, पण आमच्या गरीबाजवळ पैसे नाहीये म्हणून आमची लेकर मोठ्या पदावर नाही जात. देवा, खरंच तुझ्याजवळ न्याय आहे तर आमच्या गरीबाच्या लेकराला फुकटात नोकरी मिळाल्या पाहिजे. होऊ शकते तुझ्यावर कोण्या देवाची कृपा झाली बाबूजी. आणि तुला मेहनत केली. हो बाबूजी. तू डॉक्टर झाला. हो. तुला नोकरी लागली. हो बाबूजी. काही हरकत नाही, आनंद आहे. झालं बाबूजी, काय पाहिजे? पण मला 2 वाजतापर्यंत जायचं आहे बाबूजी, जॉईंट व्हायसाठी. 2 वाजेपर्यंत. हो बाबूजी, आज रिपोर्टिंग करायची. जा जा. हो, म्हणून मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. माझी इच्छा पूर्ण झाली, आता मला काही नाही पाहिजे. पण जाता जाता मी 2 शब्द सांगतो, तेवढे लक्षात सांगा बाबूजी, सांगा. दादा, माग कोरोनाचा काळ गेला. हो बाबूजी. त्या कोरोनाच्या काळामध्ये शेतकरी लोकांनी जमिनी विकल्या, घरदार विकली, चांदी सोनं विकलं, कर्ज पगारी झाली. मुलाबाळाला वाचवण्यासाठी रे. या डॉक्टर लोकांना लुटून टाकलं. गरीब लोकांना, शेतकरी लोकांना हे डॉक्टर लोक कसाई बनले. कसाई, जसा कसाई ढोराईले कापतील अशा प्रकारे या डॉक्टर लोकांना या गरीबाले कापलं. बर्बाद झाले गरीब लोक. म्हणून तुले मी सांगतो दादा, बोला बाबूजी. तू गरीबाचं लेकरू आहेस. हो बाबूजी. सरकार तुला पगार देणार. हो जी बाबूजी. कोणापासून मी 5 रुपये ना 10 रुपये कधी मागायचे नाही. नाही बाबूजी, तसं काम नाही करायचं आपण. लुटायचं नाही. नाही बाबूजी. अर्ध्या रात्री तुझ्या दवाखान्यात जर कोणी पेशंट आला, हो बाबू, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करायचा. हो बाबू. दादा, तू जर चांगले काम करशील, लोकांना वाचवशील, आशीर्वाद घेशील, तो परमेश्वर तुला याच्यापेक्षा मोठी जागा देईल. बरोबर आहे बाबूजी तुमची गोष्ट. एवढे लक्षात ठेवशील. हो बाबूजी. हो, चांगली सेवा कर लोकांची. मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे माझा, पण मी सांगतो ते शब्द ते लक्षात ठेव बाबूजी. आता बाबूजी मी इकडून गेल्यानंतर मला काटा वगैरे मिळाला तर मी 8 दिवसानं येईन तुम्हाला घेण्यासाठी. अरे, मला नेण्याची काही जरूरत नाही. कौन बाबूजी? माझ्याकरता काही नवीन नाहीये रे बाबा. कुईचा दवाखाना पाहिलाय तुमचा? सगळं पाहिलंय माझं. तू इथं सगळं काही पाहिलेलं आहे. बरं बरं बरं. मी स्वतः येईन तुझ्या भेटीसाठी. ठीक आहे बाबूजी, निघू मग मी. बरं. धनराजी सोनवाने, गोपाळ टोली 20 रुपयाची भेट मिळाली, धन्यवाद. त्याचप्रमाणे दीपक मंडलिक आणि आमचे शेंडे विकास शेंडे आणि दीपक मंडलिक, कर्मेश्वर बामणीवाले यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. पार्टी धन्यवाद. चला, वडिलांचा आशीर्वाद घेतला. माझे वडील खुश झाले मी डॉक्टर झालो म्हणून. पण काय करावं विचार आहे. मी जेव्हा 8व्या वर्गापासून तर 12व्या वर्गात असताना माझी क्लासमेट आहे सोनू, तिचं माझं प्रेम आहे. जसे माझे वडील खुश झाले त्याच प्रकारे मी माझ्या प्रेयसीला खुशीची गोष्ट
सोनू सोनू ना कोण अगं सोनू मी राज बोलत आहे. यार किती दिवसानंतर तुम्हाला फोन करता येते या सोनू बोलणारच नाही मी. अगं तू एक काम कर रागाला नको येऊ. तू अगोदर नागपूरच्या बस स्टँड वरती ये बरं मोठ्या. कशाला रे बाबा अगं मला तुला सरप्राईज द्यायचं आहे बाया. म्हणजे सरप्राईज तू मोबाईलवर मला सांगू शकतो नाही 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 हे मोबाईलवर सांगणारी गोष्ट नाही आहे. तुला सरप्राईज द्यायचं आहे. तू नागपूरच्या बस स्टँड वरती आहे कारण जिथं आपण भेटत होतो हमेशा ते कॅन्टीन नाही का मागची हा त्या कॅन्टीन मध्ये येतो लवकर. ठीक आहे सरप्राईज द्यायचं आहे हो तुला सरप्राईज द्यायचं आहे. मला पण अच्छा, तुला पण सरप्राईज द्यायचं आहे का हा तर मग ये मग. पण माझं तुला वेट करावं लागेल ना हा वेट करणार पण हे बघ ठगवशील नको हा विसरायचं नाही. येते मी हो हा हा बरं बाय सोनू. बाय. हा ये ये ये. चला माझ्या मैत्रिणीची भेट घेतो तिला खुशीची गोष्ट सांगतो आणि तिच्या बरोबर भेट झाल्यानंतर खुशीच्या निघून जातो बोलत चला. कधी कधी प्रश्न असा वाटतोय माणसाला नाही जरी माझी मैत्रीण असेल पण मी तर खाली होतो प्रेम चालू होता तर तिला होऊ शकते कदाचित माझ्यापेक्षा चांगला दुसरा एखादा नोकरीवर भेटा मला सोडत तर नाही माझा मन गळे देत आहे कारण आमचा लहानपणापासूनचा प्रेम आहे. जातो माझ्या सोडची भेट घेण्यासाठी. चलता हूँ रास्ते से वो चप्पल की याद आती है. चलता हूँ रास्ते से वो चप्पल की याद आती है. निकलता हूँ घूमने मगर सोनू तेरी याद आती है. चला आपण गेलं पाहिजे. अरे शीशे का था दिल मेरा होऊ शकते कदाचित तिची बस लेट आली असेल किंवा लेट येत असेल. आपण इथं बाजूला बसून वेट केला पाहिजे वाट पाहिल्या पाहिजे. हे बघा मी तुम्हाला जेवायला दिलं सगळं जेवण संपवून टाकायचं. हे बघा बहाणा करायचा नाही आणि मी आल्याशिवाय कुठेही तुम्ही बाहेर निघायचं नाही. कामाला तर अजिबातच जायचं नाही बरं का. हो आणि तुम्हाला पान आवडतात ना खायला तर मी पाण्यामध्ये त्या टाक्यात ठेवलंय. ही चूक करू नका ना तर तुम्ही कधी भातासोबतच खाऊन घेता. खाऊ नका भातासोबत येते मी जाऊ बोलतच बसले. अरे हो रातचा मला कॉल आला होता. तो म्हणत होता अगं सोडून तुला तर काहीतरी पर्सनल सांगायचंय म्हणून. काय मला तरी पर्सनल ठीक आहे मग ना किती दिवसानंतर भेटतोय तो मला. आज मी त्याला अशी कडकडून मिठीत घेणार की माझ्यापासून दूर जाऊच देणार नाही. अशीच मिठीत घेणार. लई आठवण आली त्याची. तेरी आँखों में समा जाऊं
जरा पागल झालीस का या सोनू? अरे मी तुझ्याच नशेत चालली तू वापर पडला माझ्या व्यतिरिक्त आता दुसरा मुलगा असता तर कसा झाला असतं म्हटलं. अरे भानच नाही तुझ्यामुळे बघ. हो का? पण मला एक सांग हा. तुम्हाला काहीतरी पर्सनल सांगणार होता. हा बरोबर आहे. तुला मी बोलवलं ह्यासाठी तुला सरप्राईज द्यायची म्हणजे एक गोष्ट. हे बघ आपला प्रेम कधीपासून आहे? 10व्या वर्गात असेल. आहे की नाही? आपण एकाच वर्गात शिकलो. हो. पण 12वी नंतर तुला पर्सेंटेज कमी मिळाले, तू बीएससी नर्सिंगला गेली आणि मला जास्त मिळाले. मी मेरिट मध्ये आलो आणि मी MBBS चा कोर्स केला 4 वर्षाचा. हो ना. अगं पण खुशी गोष्ट असती सोनू का माझी डॉक्टर नियुक्ती कुईच्या BSc मध्ये मला नोकरी मिळाली, म्हणून मी तुला सरप्राईज देण्यासाठी मी इथं बोलावलो. चहा नाश्ता करायला माझ्या बरोबर. काय काही म्हणाला सांग मला काय म्हणाला? कुईच्या दवाखान्यात, कुई नाव ऐकलीस का तू? तिथं PHC दवाखाना आहे. तिथं मला नोकरी मिळाली, नोकरी लागली डॉक्टरची. हा बरोबर आहे. खूप झाली तू हा ना? हा. तू ज्या PhD मध्ये डॉक्टर म्हणून लागलास हा. ना त्याच PhD मध्ये मी नर्स म्हणून लागली म्हणाली. काय गोष्ट करते तू? अरे वा, म्हणजे एकदम सोने पे सुहागा झालाय का? बरं तुला कधी द्यायचं रिपोर्टिंग करायसाठी? रिपोर्टिंग अगं, पण माझी पण 2 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. तुझी बाळ हो जाऊया दोघे बुडून जाऊ का मग? बरं. ठीक आहे कारखान्यात सांगतो. पण सोडू आता आपण त्या कुईच्या दवाखान्यात जाऊ. तिथं कोणी सुप्रिटेंडेंट किंवा कोणी अधिकारी असतील, त्यांना आपण काय सांगायचं? काय सांगशील तू? अगं मला हे सांग, तू तुझं आडनाव वेगळं सांगशील, मी माझं आडनाव माझा वेगळं सांगेन, तर आपल्याला एकच काटर मिळणार का? नाही अलग अलग होणार मिळेल का नाही? त्यापेक्षा आपण एक काम करायचं, आज नाही उद्या आपण कोर्ट मॅरेज करणारच आहोत. करणार आहोत की नाही? तर आपण सांगायचं का आम्ही दोघेही नवरा बायको म्हणून. अरे तुझ्यासाठी मी काही एक करायला काय सारा घरदार सोडायला तयार आहे भाऊ. पक्का प्रॉमिस? चाल मग आता बोलत चालतो आपण. लक्षात ठेव. सांगू मी? तू सांग. सांगे बाबा आधी. बरं मी सांगतो. हा काटा तलवार से उसे तू सुराम समझना. काटा तलवार से सोनू उसे तू सुराम समझना. मरता हूँ तेरे प्यार के ऊपर मुझे दूसरा मत समझना. रे चांदी चाक से होती है वो सितारों से नहीं. प्यार एक से होता है गोरी हजारों से नहीं. अरे नहाना हो तो नदी में ना हो, वो किनारों में क्या रखा है. प्यार करना है तो बाहों में आके करो, इशारों में क्या रखा है. पत्थर भरी शीशी पत्थर में तोड़ दूंगी. पत्थर भरी शीशी पत्थर में तोड़ दूंगी. तेरे लिए राज में मेरे बूढ़े बाप को छोड़ दूंगी. सही में ये मेरा आपसे वादा वादा है. आकाश पतंग गई आकाश में, पतंग गई आकाश में. 2 धागा मेरे पास में, तू रहती है दिल्ली बेटा, लेकिन तेरा दिल मेरे पास है. सोना दिया सोनार को उन्होंने मुझे बना दिया पायल. सोना दिया सोनार को उन्होंने मुझे बना दिया पायल. दिल दिया तुझको तो तूने मुझे बना दिया घायल. इसमें मेरा कहना क्या है, सुनेगी? अरे पाव की पायल बात करेगी. ओ मैडम, सुनाओ ना. अरे पाव की पायल बात करेगी.
फारच आहे आपल्याला. विसरूनच गेले मी. बरं तू थांबून जा, मी आवाज मारतो. कोणी आपल्या दवाखान्यामध्ये? अहो सर, कोणी आहेत का इथं हॉस्पिटलमध्ये? आहे का कोणी? अजी नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला. आपण साहेब, माझं नाव राज मेश्राम. राज मिश्रा. हो, तुम्हाला कदाचित मोबाईलवरती मेसेज आला असेल. हो, रात्री मला message आला. लेटर तर आलाच आहे तुम्हाला. हो हो हो. तर ह्या तुमच्या PCA दवाखान्यात माझी डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे. बरोबर. आणि माझी धर्मपत्नी सोनू राज मेश्राम नमस्कार. नमस्कार जी. यांची नर्स म्हणून नियुक्ती झाली आहे. बरोबर. तर सर, आमचा काटर कुठे आहे? राहण्याची व्यवस्था आहे. तुमचा कॉर्नर आहे, त्या कॉर्नरवरती चपराशी आहे. तो फुलांना पाणी वगैरे देत आहे. बरोबर, हो, हो. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली चाबी घेऊन घ्या अच्छा. आणि ते कॉर्नर आपल्या स्वाधीन करून घ्या. पण साहेब, बोला साहेब. मला एक रिक्वेस्ट आहे. हो माझ्या गावचा कोणताही व्यक्ती येऊ हो किंवा महिला आपल्याला केव्हा बी येऊ. केवळ राहतो हो हो अर्ध्या रात्री समजा आला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. साहेब, आमची 24 तासाची ड्युटीच आहे. हो. आमच्या काठावर राहण्याच्या अधिकाराचे आहे, नाही का? हो. तर त्याच्यावर तुम्ही टेन्शन घ्या नको. ते पेशंट आमचे आहेत. बस एवढीच आशा करतो तुमच्याकडून. नमस्कार. नमस्कार. सोनू, राज. साहेबाचा म्हणणं आहे तिकडे समोर चपराशी आहे, त्याच्यावर चाबी ठेवली. चाल, तेथपर्यंत आपण जाऊ, चाबी घेऊन घेऊ आणि नंतर आपल्या काठावर जाऊ. हे बघ पण राज. हो म्हणते सांग ना. आजूबाजूला कोणाला फिरकू द्यायचं नाही बरं का. अगं पण येणारच कोण आपल्या काठाच्या भोवताल. तुम्ही आणि मी. बस तर नवरा बायको. मग का आता? चल बोलत चला चला. या निसर्गातील सगळ्यात वाऱ्यांनी सगळ्यात मोठं केलं, सगळं सुंदर टाकले बघ. अगं पण कसं तुला सांग. चारून गेले. कसं सांग. पळत झरी सावन वसंत बहार. पळत झरी सावन वसंत बहार. एक बरस के चार पाचवा कोणाच्या वखराकडे जावा, कोणाचा रोड बदलून द्यावा, ते केल्याशिवाय आपलं पोट भरणार नाही बाबा. मी सकाळीच आपल्या बायकोला सांगितलं होतं, काल रात्री का सकाळी
माझ्यासाठी डबा बनवून ठेवतो. इतका वेळ झाला, डबा बनवला का नाही बनवला, आवाज मारून पाहतो आमचं चित्रू केले. हा कोठी केली आहे सर? चित्रुके चित्रुके बाबा काय झालं रे माग? मेलीला कोण बोलून राहिलं? काय झालं? हे गाव घुमून राहिलं कोण पाकडा देवाने? कारभारी मला सारख्या उलट्या होऊन राहिले सरक्या उलट्या होत्या? हो उलट्या होत आहेत मला. आता उलट्या काढल्या का त्या सरक्या काढल्या? काय म्हणता? शिऱ्या काढल्या? हा? बाबा ये बाबा बापरे बापरे. हा समजलो. या महिमा हिले उलट्या होत्या तर समजलो. आपला महिना जमला. महिमा 5-6 वर्ष झाले का 10 वर्ष मला झाले तेव्हापासून असा तू भाव मी. काय म्हणता? आता जमला. ऐको कसं कसं वाटते? तुला उलट्या होतात का? हो काही आंबट खाऊचं लागते का? काय कसं नाही वाटत? काय चिचा गिचा नाही आंबे नाही. खाऊशा वाटत तर मला सांगतो. खाऊ का? कोणी आंबे खाते, कोणी माती खाते, कोणी कोळसे खाते, नाही का? असं काय वाटत तर बोला. मला तसं काही नाही वाटत. मला कसं कसं वाटत राहिलं. तुम्ही चला लवकर मला कुठेतरी घेऊन अहो, चिंता नको करू, सगळं बरोबर होते. कारभारी मी इकडे मछलीवाडी तडपून राहिली. तुमची माझ्याकडे बरोबर लक्ष नाहीये. ए महिमा तुझ्याकडे लक्ष आहे ना? ह्या पहिल्याच महिन्यात करते तो अजून 8 महिने बाकी आहेत. सारखी बळबळ बळबळ घसर घुसर होईल का त्या महिमा कसं तरी न होत होऊन गेलं. अशी लोक लोक बरोबर जाग्यावर कारभारी मला दवाखान्यात घेऊन चला. दवाखान्यात चालते. हा ठीक आहे चाल चाल. काय नाही चालते काय नाही. कारण या भाऊचा ऍटो करून टाका. याचा ऑटो त्याच्या ऑटोने चाकण आहे, तो बिगर चाकाने चाला. कायचा आहे बाबा टाका नाही तर. त्याच्यात नाही चालू. एक काम कर, कोणता? बस स्टॉपवर पैदल चाल ना. मी नाही मी नाही नाही हा? नाही येत. अहो, माझी तब्येत खराब आहे. मला पैदल नाही तर मी नाही येत. पैदल नाही येत? नाही नाही येत का? नाही. एक काम करतो, हा. त्या चरण पाटलाच्या घरी जातो हा. आणि याच्या घरून वखर आणतो. त्या वखरावरची फासले करून जायचो. मी समोर समोर होती. चला लवकर. तुमच्यासोबत बडबड करत काही अर्थ नाही. चला दवाखान्यात. थांब थांब थांब. हो मध्ये हात धर हो धरते. आणि खालती मोठा पाय नको. हो हो थांब मी थैला आणतो. हा ना. आई गं. अरे बापा. पोता कायला गेल्या वा? पोता कायला घेतल्या? वेळ होय, वक्ता होय. तुला जरी डॉक्टरनं भरती केलं तर तू पण गाव झोपशील आणि मी कोणी झोपी. तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. महिमा करुणाचा काळ आहे आणि त्या करुणामध्ये त्या त्याच्या करुणा आपल्या घरी आहे. चला रे बाप्पा. नाही 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 नाही. तू झोपतो पलगावर, मी झोपीत दरवाज्यात. हो दरवाजात झोपा. दरवाज्यात झोपी त्या पोत्या गचीन वरतून छुटी बालीमध्ये काम होऊन जाते. मध्ये हात धरतो. चपरा भंडार. हा माझा दवाखाना आला. हा दवाखाना. अरे अरे देवा ईश्वरा परमेश्वरा भगवंता नारायण. बाबा अगं उभी आहे. हिना काऊ जोरानं बोलू नको. काऊ दवाखाना हो ना. कुठं आणला तुम्ही? हा दवाखाना काली जायचं मात्र दवाखान्यात. मला लेवता येत नाही. पशु वैद्यकीय
अरे मग माणसाचा इंजेक्शन लहान चालायचे तो सुधारणे वेळच लागते थोडासा हा टप्पुराचे एका इंजेक्शनला पाच तुम्ही घेतले असा म्हणून असा फरक पडतो. हा दवाखानाला दवाखान्यात लोक काही चांगले राहत नाही एक काम कर तू झाकझूक करून टाक. काय म्हणाला झाकझूक करून टाक. मी नाही झाकत म्हणते. अहो, गरमी लागून राहिली, मी नाही झाकत. या दवाखान्यात कोणी कसे कोणाची नजर तुझ्यावर पडली ना केली करून वाया गेली तर तू झाक म्हणता मग तुम्ही. चुप राह. मी नाही झाकत म्हणते ना. घ्या. हो, घ्या, झाकते. तुले झाक म्हणलं तोंड गेलं टाकलं फूट मारून पहिलं तेव्हा आपलीच करतो. द्या आवाज द्या तिकडे. हे बी कशी मी. त्या बहीण शिवपुराच्या वावरातलं बुजावल्याच्या घटना इले